वर्धेकरांची थट्टा, 40 लाखांचा दिखावा, सायकल ट्रॅक की खिसे भरण्याचा ट्रॅक। वर्धा नगर परिषदेचा आरोग्य नावाखाली नवा ढोंगी उपक्रम। शहरातील नागरिकांचे आरोग्य वर्धनाच्या नावाखाली वर्धा नगर परिषदेने शहराच्या मुख्य मार्गावर सायकल ट्रॅक तयार केला। मात्र या सायकल ट्रॅकच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। नगर परिषदेने शहराच्या दुभाजकांवर आणि मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात क्रोनोकॉर्पस वृक्ष लागवड केली। या वृक्षांमुळे भूगर्भजल पातळी घसरणे, श्वसन व त्वचारोगासारख्या समस्यांमध्ये वाढ होणे यासारख्या परिणामांची चर्चा सुरू असतानाच या झाडांच्या सानिध्यात सायकल ट्रॅक तयार करून आरोग्यदायी शहरचा देखावा करण्यात आला आहे। आधीच शहरातील मार्ग लहान आहेत आणि त्यात या सायकल ट्रॅकसाठी अंदाजे 40 लाखांचा खर्च करून रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2 वेगवेगळ्या रंगाचे पट्टे आखण्यात आले। परंतु शहरातील पथदिवे बंद, सिग्नल यंत्रणा कोलमडलेली आणि रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढलेली असताना केवळ दिखाव्यासाठी असा खर्च का करण्यात आला असा सवाल नागरिकांद्वारे उपस्थित केला जातो। या ट्रॅकमुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे। शिवाय वर्ध्यात सायकलचा वापर करणाऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यांना या ट्रॅकचा खरोखरच फायदा होणार का यावरही संशय व्यक्त होत आहे। सामान्य नागरी गरजा बाजूला ठेवून लाखो रुपयांचे रंगीत पट्ट्यांवर खर्च करणे हे दर्शनी विकासाचे उदाहरण ठरत असून यातून खरे लाभार्थी कोण आणि कोणाचे खिसे भरले जाणार याकडे वर्धेकरांचे लक्ष लागलेले आहे। पलाश उबाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।